मित्रांनो, मी आलोय समुद्रसपाटीपासून सुमारे 1000 मीटर उंच असलेल्या प्रतापगडावर. हा किल्ला महाराजांनी 1656 रोजी हिरोजी इंदोलकर व मोरोपंत यांच्या देखरेखीखाली बांधला. हा किल्ला बांधताना त्यावेळची राजकीय परिस्थिती, शत्रू, भौगोलिकता याचा विचार केला गेलेल्याची जाणीव आपल्याला या गडावरती फिरताना दिसून येते. जसं की गडाचा मुख्य दरवाजा कुठूनही दिसत नाही. मुख्य दरवाजासमोरील पायऱ्या व वळण नवीन येणाऱ्या व्यक्ती किंवा शत्रूचे लक्ष विचलित करतात. त्यातच तटबंदीत असलेल्या जंग्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी व मारा करण्यासाठी तयार ठेवल्या आहेत याचा भास होतो. तर तटबंदीमधील चोरवाटा, काही वाटा गडाच्या खाली जातात तर काही परत फिरून गडावरती येतात. हा एक प्रकारचा गनिमी कावा. गडावरचे टेहळणी बुरुज याची ठिकाणं अशी आहेत की प्रत्येक बुरुजावरून इतर 2 बुरुज व्यवस्थित दिसतात. मग शत्रू कोणत्याही दिशेनं आला तर एकाच वेळी गडावरती सर्व दिशांना कळतं की शत्रू गडाच्या दिशेनं वाटचाल करतोय. आपल्यातीलच गद्दार व इतर गुन्ह्यांवर वचक बसवण्यासाठी असलेल्या कडेलोटाची जागा अंगावर शहारे आणते. प्रतापगडाकडे पाहताना आपण फक्त अफझल खानाचा वध या कोणातून पाहतो. हा पराक्रम महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी केला. पण गड मात्र 1656 रोजीच बांधला होता. कारण महाराजांनी आधीच ओळखलं होतं स्वराज्य स्थापनेमध्ये आपल्याला अनेक शत्रूंना सामोरं जावं लागणार आहे. त्यामध्ये समुद्रामार्गे येणारे इंग्रज असतील, डच यांचा कोकणातून घाटावर येण्याचा हा एक मार्ग होता. आदिलशाही, सिद्धी यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला म्हणजे प्रतापगड. महाराजांच्या सामर्थ्याचा, स्थापत्य चातुर्याचा, दूरदृष्टी व आपल्या सर्वांना अभिमान व प्रेरणा देणारा किल्ला म्हणजे प्रतापगड. जय भवानी, जय शिवराय.